नमस्कार मैत्रिणींनो, कांचन रसोई घरमध्ये आपलं स्वागत आहे. तर गजानन महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त सगळ्यांना शुभेच्छा. तर आज आहे गजानन महाराजांचा प्रगट दिन. तर गजानन महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त आपण पिठलं भाकरी बनवणार आहे. तर चला कसं बनवायचं पिठलं भाकरी बघूया. तर पिठलं भाकरी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं आधी आपण पिठल्याचं साहित्य बघू. चला तर 1 वाटी बेसन, लसण, हिरवी मिरची, जिरं, मोहरी, कांदा, कोथिंबीर आणि थोडे शेंगदाणे. चला तर आपण पिठलं बनवून घेऊया. तेल टाकून घेऊया आपण. तर पिठलं भाकरी मैत्रिणींना सगळ्यालाच येतं, पण गजानन महाराजांचा प्रगट दिन असल्यामुळे मी पिठलं भाकरीचं नैवेद्य बनवलेलं आहे, म्हणून मी रेसिपी दाखवत आहे. मोहरी टाकून घेऊया, जिरं टाकूया. चला तर आता हे कांदा थोडा लाल होतं, आपण आता हे लसण आणि हिरवी मिरची कुटून घेऊया. थोडं जिरं टाकूया याच्यामध्ये, थोडी कोथिंबीर टाकूया आणि थोडं बारीक करू मस्त ठेचा. तर बघा आपला ठेचा मस्त झालेला आहे. ठेचा म्हणजे हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण. आता आपण कांद्यामध्ये टाकून घेऊया. तर बघा एकदम छान मस्त शिजवून आपले. आणि हे आपलं पारंपरिक सगळ्यांचं आवडीचं आणि महाराजांचं खूपच आवडीचं पिठलं भाकरी. आता हे शेंगदाणे पण टाकलेले आहेत. पण थोडी आता अर्धा चमचा हळद टाकून घेऊया. थोडी हळद मिक्स करूया आणि याला पाण्याची फोडणी देऊया. तर बघा आता पाणी टाकून घेऊया आपण. आणि हे कांद्याला थोडी मस्त छान उकळी येऊ द्यायची. नंतर आपल्याला वरतून बेसन टाकायचं आहे. तर आता हे बेसन घेतलेलं होतं आपण 1 वाटी. थोडं आपण पाणी टाकून थोडं मिक्स करून घेऊ, म्हणजे आपल्या गुठळ्या होणार नाही पाण्यामध्ये. तर बघा मी छान मस्त पाणी मिक्स केलेलं आहे बेसनमध्ये, असं बनवून घेतलेलं आहे. आता चला तर आपल्या पाण्याला मस्त फोडणीला उकळी आलेली आहे. तर आपण हे मिक्स केलेलं बेसन ऍड करूया आणि मस्त असं घोटून घेऊया. छान मस्त असं फास्ट हलवून घ्यायचं. तर आता आपण वरतून मीठ टाकून घेऊया मस्त चवीपुरतं आणि छान मिक्स करूया. आता आपल्याला शिजू द्यायचं आहे 10 मिनिटं. तर आपली शेगाव नगरी जी आहे ती महाराष्ट्रामध्ये विदर्भात संत शेगाव नगरी गजानन महाराजांची आहे. तर तिथे गजानन महाराजांचं समाधी स्थळ आहे आणि इतकं छान मस्त गजानन महाराजांची मूर्ती, गजानन महाराजांचं इतकं छान स्वच्छता आपल्या भारतामध्ये कुठेही दिसणार नाही, एवढी छान स्वच्छता त्या क्षेत्रा ठिकाणी आहे, तीर्थक्षेत्रा ठिकाणी. आणि गजानन महाराजांचं म्हणजे खूप म्हणजे अन्नछत्र आणि प्रसादालय इतकं मोठं आहे की लाखो भावी भक्त जेवतात तिथे. तर गजानन पण आणि छान म्हणजे खूप आहे तिथे अन्नदान. पण गजानन महाराजांचा नैवेद्य खास आपला पिठलं भाकरी आहे. तर ज्याने कोणी संत गजानन महाराजांचं शेगाव नगरी बघितलं नसेल तर अवश्य भेट द्या, कारण तिथे जाऊन इतकं मनाला प्रसन्न वाटतं. आपल्या भारतामध्ये असं तीर्थक्षेत्र इतकं स्वच्छता नसेल, इतकं भारी गजानन महाराजांचं आहे. तर तिथे जाऊन मनाला खूप शांती मिळते. तर ज्याने कोणी बघितलं नसेल त्यांनी अवश्य भेट द्या संत श्री गजानन महाराजांच्या शेगाव नगरीला. चला आपण आता 2 छान मस्त भाकरी टाकून घेऊया. छान मस्त मळून घ्यायचं पीठ. इतकं छान मस्त पीठ मळालं की इतकी छान भाकर येते.
छान असं पीठ टाकून घेऊ आपण आता. छान मस्त भाकरी झालेली आहे. आणि इथे छान मस्त उलटून घ्यायची आपल्याला. छान आपली दुसरी पण भाकरी तयार झालेली आहे. एका साईडने छान मस्त भाजू द्यायची आता. तर बघा मस्त छान अशी ह्या साईडने आता भाजलेली आहे. आपण आता याला गॅसवर भाजून घेऊया. आपण अशी छान मस्त गॅसवर भाजून घेऊया भाकरी. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी. तर बघा किती छान मस्त भाकरी आलेली आहे. बघा आता मस्त छान भाजलेली आहे भाकरी. तर बघू शकता छान मस्त आता आपली दुसरी पण भाकरी भाजलेली आहे. तर आपण आता पिठलं आणि भाकरी छान ताटामध्ये. चला तर मस्त छान ताट बनवूया आपण आता. मस्त लोणचं, कांदा, भाकरी आणि छान मस्त ठेचा आणि छान छान आपलं पिठलं मस्त आता एकदम भारी झालेलं आहे. तर छान मस्त आपली आता गजानन महाराजांचा नैवेद्य पिठलं भाकरी बनलेली आहे. तर बघू शकता किती छान मस्त आपला नैवेद्य बनलेला आहे श्री गजानन महाराजांचा. छान आवडतीचं पिठलं आणि भाकरी. तर कशी बनली सांगा आणि तुम्ही पण बनवा. आता आज गजानन महाराजांचा प्रगट दिन आहे, त्या नैवेद्यासाठी बनवा तुम्ही.